नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम नवीन असताल, चॅनलला पहिल्यांदा पाहिलं असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेलं होतं? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन इंद्रावती असं या ऑपरेशनचं नाव आहे, जे या ठिकाणी हैतीमधून अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं. जर तुम्ही संध्याकाळी 7:30ची जर सिरीज पाहत असाल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी हा टॉपिक कव्हर झालेला आहे. महत्त्वाचे ऑपरेशन 2024, ज्याच्या अंतर्गत वेगवेगळे ऑपरेशन्स जसं की ऑपरेशन गंगा, ऑपरेशन इंद्रायणी, ऑपरेशन अजय, ऑपरेशन कावेरी अशा प्रकारचे ऑपरेशनवरील प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. एबेल पारितोषिक 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मिशेल टालाग्रँड असं त्यांचं नाव आहे. माझ्या मते बहुतेक हे फ्रान्स देशाला बिलॉंग करतात, तर त्यांना या ठिकाणी एबेल पारितोषिक 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कारण काय, उद्देश काय आहे ते लिहून घ्या. संभाव्यता सिद्धांत वर्णन करण्यासाठी, त्यांच्या कार्यासाठी किंवा गणितातील त्यांच्या उल्लेखनीय कामकाजासाठी त्यांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे जे काही पारितोषिक आहे याची स्थापना 23 ऑगस्ट 2001 ला झाली. हा जो काही अवॉर्ड देण्यात आला, सर्वात पहिल्यांदा हा अवॉर्ड देण्यात आला 2003 ला. त्या ठिकाणी 2003 ला देण्यात आला जीन पिएरे सेरे यांना. कोणत्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो? तर गणिताच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट वैज्ञानिक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2024 चा या ठिकाणी देण्यात आला मिशेल टालाग्रँड यांना, आणि याच्या अगोदरचा 2023 चा देण्यात आला लुईस कॅफेरेली यांना. प्रश्न क्रमांक पहिलाच हा कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुरस्कारा संदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कारांवरती आपण चर्चा करूया. 33वा जी.डी. बिर्ला पुरस्कार अदिती सेंडे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन, इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष, मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी, पी.व्ही. नरसिंह राव स्मृती पुरस्कार रतन टाटा, 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रभा वर्मा, संगीता कलानिधी पुरस्कार 2024 टी.एम. वर्मा, माफ करा टी.एम. कृष्णा, वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेम पुरस्कार पंकज अडवाणी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेळे यांना, आणि एबेल पारितोषिक 2024 मिशेल टालाग्रँड या व्यक्तींना या ठिकाणी देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार आशियातील अब्जाधीश राजधानीचा किताब कोणी पटकावलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारताच्या आर्थिक केंद्रांमध्ये आता 92 अब्जाधीश आहेत, ज्याने बीजिंगच्या संख्येला मागे टाकलेला आहे आणि संपत्ती निर्मितीसाठी एक भरभराटीचे केंद्र म्हणून आपला दर्जा मजबूत केलेला आहे. कोणी? मुंबईने. तिसरा पॉइंट लिहून घ्या. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतीय अब्जाधीशांच्या गटामध्ये आघाडीवरती आहे, ज्यांची एकूण संपत्ती 115 अब्ज या ठिकाणी USD डॉलर आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं ग्लोबली या ठिकाणी अव्वल कोण आहेत, तर न्यूयॉर्क आहे, जवळपास 119 या ठिकाणी कोण आहेत? अब्जाधीश आहेत. त्याच्यानंतर लंडन आहे 97, आणि त्याच्यानंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे 92, आणि चौथा क्रमांकावरती आहे चायनाची राजधानी बीजिंग शहर 91 अब्जाधीश आहेत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. IBA म्हणजेच इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राज सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी IBA चे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. IBA ची स्थापना कधी झाली? तर 26 सप्टेंबर 1946 ला. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. 2 नवीन निवडणूक आयुक्त नेमण्यात आलेले आहेत, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनले देवेंद्र झाझरिया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना. दक्षता आयुक्त बनलेत AS राजू. CBSE चे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल सिंग.
प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेत नवनीत कुमार सहगल, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष बनलेत नितीन नारंग, इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत नवीन जिंदाल, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचे MD आणि CEO बनलेत गिरिजा सुब्रमण्यम आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत MV राव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. एअर ट्रान्सपोर्ट अवॉर्ड्स 2024 मध्ये एअरलाईन ऑफ द इयर यासाठी नुकतेच कोणाला नामांकन मिळालेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडिगो एअरलाईन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या एअरलाईनला एअरलाईन ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालेलं आहे. 2024 साठी इंडिगोला भेटलं, 2023 साठी विज एअरला भेटलं, 2022 साठी एअर अरेबियाला भेटलं आणि 2021 साठी कतार एअरवेजला या ठिकाणी नामांकन मिळालेलं आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कशाबद्दल बोलण्यात आलं? 2024 मधील एअर ट्रान्सपोर्ट अवॉर्ड्स बद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं, ज्याच्यामध्ये 3-4 पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अलायन्स ऑफ द इयर हा या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे स्काय टीमला. वर्षातील निर्माता म्हणजेच मॅन्युफॅक्चरर ऑफ द इयर हा मिळालेला आहे एम्ब्रेअरला. वर्षातील विमानतळ मिळालेला आहे IGA इस्तंबुल विमानतळ तुर्कीमधील आहे आणि एअरलाईन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे इंडिगो एअरलाईनला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 महत्त्वाचा प्रश्न आहे. FARM फार्म नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम किती देशांनी सुरू केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 वेगवेगळ्या देशांनी एकत्रितपणे फार्म नावाचा उपक्रम सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये फार्मचा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये फुल फॉर्म विचारला जाणार. लिहून घ्या. फायनान्सिंग ॲग्रोकेमिकल रिडक्शन अँड मॅनेजमेंट प्रोग्राम असा याचा काय आहे? फुल फॉर्म आहे. फायनान्सिंग ॲग्रोकेमिकल रिडक्शन आणि व्यवस्थापन कार्यक्रम. शेतीतील कीटकनाशके आणि प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण दूर करणे हे या उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य संघाने 14वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 जिंकलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती त्याचं जे काही संस्करण होतं ते 14व्या क्रमांकाचं होतं, हॉकीचं होतं. हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप झाली होती, 2024ची आवृत्ती होती, ज्याच्यामध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे हरियाणा राज्य. उपविजेता आहे म्हणजेच 2 नंबरला आहे महाराष्ट्र राज्य आणि 3 नंबरला आहे झारखंड राज्य. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. प्रश्न आहे कशा संदर्भात? क्रीडा स्पर्धेबद्दल. तर नवनवीन झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे जे काही विजेते आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करूया. FIH हॉकी 5US महिला विश्वचषक स्पर्धा 2024 नेदरलँडने जिंकली आहे. खेलो इंडिया युथ गेम 2024 महाराष्ट्र अव्वल आहे. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 ऑस्ट्रेलिया. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप भारताने जिंकला आहे. 4थे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 चंदीगड. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद स्पेनने जिंकले आहे. प्रो कबड्डी लीगचं 10वं आवृत्ती या ठिकाणी जिंकलं आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने पटकावलेली आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने पटकावलेली आहे आणि 14वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 हरियाणाने जिंकलेला आहे आणि 2 नंबरला आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, अश्वनी कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या चेअरमॅनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची. आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनलेत विकासशील. राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे MD आणि CEO बनलेत P संतोष. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर. महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर. रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्त झाल्यात नीना सिंग आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डेनिस फ्रान्सिस. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. नुकतेच पोर्तुगालच्या नवीन पंतप्रधान पदाची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. तर नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, लुई मॉन्टेनेग्रो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लुई मॉन्टेनेग्रो असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पोर्तुगालचे नवीन ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न आहे नवीन पंतप्रधानाबद्दल. तर लगेच काय करूया, 2024 मध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की लिहून घ्या. थायलंडचे आहेत श्रेष्ठ थाविनसिन. स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको. स्पेनचे आहेत पेड्रो सांचेज. लक्झमबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन. न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्सन.
पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क, त्यानंतर फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल, येमेनचे आहेत अहमद अबाद बिन मुबारक, आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस आणि पोर्तुगालचे आहेत लुई मॉन्टेनेग्रो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. नुकताच डोल जत्रा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? डोल फेअर फेस्टिवल म्हटलं तरी काय हरकत नाही. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत डोल जत्रा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. अशाच प्रकारे वेगवेगळे सण उत्सव या ठिकाणी अलीकडे साजरे करण्यात आले आहेत, जसं की गोव्यामध्ये शिगमोत्सव, महाराष्ट्रामध्ये शिमगा, मणिपूरमध्ये याओसंग आणि केरळमध्ये मांजलकुली आणि मलक्कुडा महोत्सव या ठिकाणी अलीकडे साजरा करण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये हा महोत्सव आहे डोल जत्रा महोत्सव. तर पश्चिम बंगालबद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत CV आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच ग्रेट इंडियन बस्टर्डच्या संवर्धनासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी DY चंद्रचूड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा DY चंद्रचूड हे कोण आहेत, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्यांना या ठिकाणी काय बनवण्यात आलं आहे? तर ग्रेट इंडियन बस्टर्डच्या संवर्धनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, त्या समितीचे त्यांना अध्यक्ष या ठिकाणी बनवण्यात आलं आहे. हा काय आहे? तर राजस्थानचा राज्य पक्षी आहे आणि हा गवताळ प्रदेशातील प्रमुख पक्षी प्रजाती या ठिकाणी मानला जात असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. टिंबटिंब यांची म्यानमारमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक बी अभय ठाकूर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्यानमारमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. जागतिक कबड्डी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दरवर्षी 24 मार्चला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक कबड्डी दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. जागतिक कबड्डी दिवसानिमित्त 128 खेळाडूंच्या सहभागाने भारताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून या ठिकाणी इतिहास रचलेला आहे. दुसरा पॉईंट, हरियाणातील पंचकुलाच्या ताऊ देवीलाल इंडोर स्टेडियममध्ये हा इतिहास लिहिण्यात गेलेला आहे आणि 2019 पासून दरवर्षी 24 मार्चला आपण जागतिक कबड्डी दिवस म्हणून साजरा करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, रणजी करंडक 2024 कोणी जिंकलेला आहे? विदर्भ, मुंबई, सौराष्ट्र की बंगाल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा ठरणार आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?